हाय, तुझं क्रिशा नाव आहे माझं. काय? क्रिशा. क्रिशा. क्रिशा काय अर्थ असतो या नावाचा? क्रिश. एकदा बाबा सर्कस मध्ये गेलेली तिकडेच क्रिश झालेलं ना सुरू. एक मिनिट असं ते नव्हतं. तू घाणेरडे विचार तुमचे. काय नावाचा अर्थ काय? मेसेंजर ऑफ गॉड. ओ भाई साहब, मग काय मेसेज दिलाय देवाने सांगा मला. कोणाला आलीस तू क्रिशा? एकटीच आली आहे. अच्छा, मग तू बाजूला कोण आहे? बॉडीगार्डची गरज तिला नाही, मला आहे. अच्छा, हा. क्रिशा, काय करतेस तू आयुष्यात? मी आर्टिस्ट मॅनेजर आहे. आताच इंटर्नशिप संपली. आता अजून एक इंटर्नशिप सुरू. अच्छा, हा. क्रिशा, कोणत्या आर्टिस्टला तू मॅनेज कर? आर्टिस्ट मॅनेजर आहेस ना? हो. म्हणजे हेच ना, त्यांच्या इन्क्वायरीज, त्यांचे कॉल्स, हे सगळं अटेंड करायचं. पोएट्स, फेमस पोएट्स जे आहेत. फेमस पोएट्स कोण आहेत? अमनदीप खयाल. अच्छा, तर त्याला तू मॅनेज करत होतीस? हो पण तू इंटर्न होतीस. हो. मग इंटर्न आणि ऍक्च्युअल मॅनेजर मध्ये काय डिफरन्स असतो? की त्यांना कॉफी घेऊन जाणं. तुझा काय रोल काय होता? एक्झॅक्टली काय करायची? आय यूज टू गो ऑन फील्ड वेन्यूज. मराठी, हा. सॉरी, हा. मी महाराष्ट्रीयन नाही आहे. अरे, हो. माहिती आहे हिच्याकडून? अच्छा, पण तुला येते मराठी? हो, मला कळते. आपण बोललोय आधी पण. आपण आधी कधी? हो, मी आलेली एक शोला. हा. हो, बिग बॉसचा आधी ओ. एक मूवी प्रमोशन होता त्याच्यासाठी. ऍक्च्युली मला नाही आठवत. Of course. नाही, म्हणजे मला सुंदर मुली आठवतात. अच्छा, तू त्या आरपार वाल्या ऋता आलेली? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. तेव्हा पण बोललेलो मी. हो. अच्छा, मग तेव्हा मला बिलकुल कोणाला आठवते ही चमडी लोक. अच्छा, तर क्रिशा, तू बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहेस? Yes. त्यामुळे तुला मराठी. तू आहेस काय म्हणजे ऍक्च्युली? गुजराती आहे मी. अच्छा अच्छा, हा, ठीक आहे. हा, मग तुझा एक्झॅक्टली काय रोल? तू व्हेन्यू वर जायची हो. आणि रेकी करायची आणि त्यांना काहीतरी हवंय ते बघायची. काहीतरी हवंय म्हणजे? अरे नाही. कॉफी, म्हणजे हेच तर मी म्हणालेलो. हो, तेच आहे. हेच Exactly काम होतं that. Yes, तुझं. yes, yes. अच्छा, मग ह्याच्यासाठी मग अभ्यासाची काय गरज आहे? तुझ्याकडे डिग्री आहे? हो, सायकॉलॉजीची. ओ वाव, काय तुला काय कळतं ह्युमन बिहेवियर बद्दल? की आपले अडल्ट बिहेवियर्स आर पार्ट ऑफ आवर चाइल्डहुड एक्सपिरियन्सेस. अच्छा, मग आता जर हे मी जोक्स मारतो, मग माझ्या लहानपणी काय झालं असेल? ट्रॉमटाईज झालं. काय कॉमेडी झाली लहानपणी माझ्या? ट्रॉमटाईज झालं. मी ट्रॉमटाईज होतो. हो. तुम्ही लोक हसताय? हरामखोरानो, माझ्या आयुष्यात वाईट झालंय काहीतरी. हा, तू सांग. हा, लहानपणी माझ्यावर ट्रॉमा झालेला. मग आता माझं कोपिंग मेकॅनिझम आहे की मी जोक्स मारतो. हो, काहीतरी स्ट्रेसफुल झालं जर तुमच्या लाईफ मध्ये, तर तुम्ही त्याच्यावर जोक करता. जोक करतो मी? माझं नाव पुष्कर जोग आहे? अच्छा, ठीक आहे. मग ठीक आहे. जर मी आणि समजा एखादा माणूस आहे, तो खूप रडतो, मग त्याचं लहानपणीचं काय आहे? ते खूप. हा, काय? अच्छा, तू शांत बस. हा, तू सांग. हा, तर त्यांना सांगितलं नाहीये की रडण्याचं वीक असते, तर ते आर व्हेरी ओपन अँड एक्सेप्टेबल ऑफ देअर इमोशन्स. असं नाही, मग त्यांच्या लहानपणी काय झालं असेल? सपोर्टिव्ह असेल पेरेंट्स, की मग तुम्ही जे- रडू शकता, तुम्हाला रडायचं असेल तर. काही सांगितलं नाही की तुम्ही बॉय आहात, तुम्ही बॉय त्यांना माहित नाही ते बॉय आहे, कारण घरच्यांनी त्यांना सांगितलं नाही लहानपणापासून. नो, द स्टिरियोटाइप की तुम्ही बॉय आहात तर तुम्ही नको रडायचं असं. अच्छा अच्छा. तर हे नाही सांगितलं. अच्छा, पण तुला वाटतं की जे जोक्स मारतात ते ट्रॉमा मधून गेलेले आहेत, जे रडतात ते त्यांच्या घरचे चिल असतात. मला हे उलट का वाटतंय? पण बरोबर ना, रडतात कोण? जे म्हणजे असं नाही. मी पण रडलोय बिग बॉस मध्ये. अच्छा, ठीक आहे. आणि तू काय चूप असा? हा, ज्याच्याशी मी बोलतो तीच बोलणार माझी, ठीक आहे. हा, आणि तुझ्या आयुष्यात काय चाललोय सध्या? कोणी आहे तुझ्या आयुष्यामध्ये? बॉयफ्रेंड वगैरे? नाही. कधी होता? हो, मग का ब्रेकअप झाला तुझा? मी सांगितलं लास्ट टाइम, पण खूप टॉक्सिक होता तो. अच्छा, आपण हे बोललोय. हो. अरे यार, मग आता दुसरं काहीतरी सांग, वेगळं बोल. म्हणजे तोच बॉयफ्रेंड नको सांगू. दुसरा बॉयफ्रेंड होता कोणी? हो, किती बॉयफ्रेंड झाले आतापर्यंत? 2. मग एवढा वेळ विचार, जेवढा तू टाइम दिला कमीत कमी तू 8 मोजलेस आज. 8 - 6 2. घरताने पण बघताना व्हिडिओ. हा, घरताने बघता video. बघताने तू नवीन मराठी बनवतेस काय? तुझ्यामुळे मराठीला ट्रॉमा होतोय. आता मराठी रडेल. ठीक आहे. हा, तर दुसरा जो होता त्याशी का ब्रेकअप झालेला? पहिल्याचा तर आपण मागच्या वेळी. तुम्हाला काय आहे
की लक्ष इकडे दे, नाही तर चूप बस, ठीक आहे, नाही तर बोलणारच नाही तुझ्याशी. हा आम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये आलो हा त्या पॉइंटवर त्यांनी एफर्ट टाकण्याचं बंद केलं. तर मी हो. हा म्हणजे एकदा शॉपिंग झाली की तुम्ही ऍप डिलीटच अच्छा. मग तुला वाईट वाटायचं, तू ब्रेकअप केलंस? मी ब्रेकअप तू सर्वात टॉक्सिक गोष्ट तू किंवा त्याने काय केलेली रिलेशनशिप मध्ये? मला ओरडायचो. ओरडायचो? हा मला खूप वाईट वाटतं हा तुझ्यासाठी. का तुला ओरडायचो? टेक्स्टवर जर आणि ती काय बोलायची? टेक्स्टवर ओरडायचो ऑडिओ नोट पाठवून? कसा ओरडायचा तुला? जर मी तुझं नाव काय क्रिशा होतं ना, मी क्रिशा बनते आणि तू तो बॉयफ्रेंड आहे, ठीक आहे. हो. तर आपण कॉलवर व्हायचं. कॉलवर. कॉलर हा, मग ठीक आहे, तू मला कॉल कर. हा हो. काही गुजराती नाही, आपण मराठी. हा ट्रिंग ट्रिंग. हॅलो हाय, हाय. काय करतोयस? मी काय नाही, इकडेच आहे. तू कशाला टेक्स्टवर मिसअंडरस्टँडिंग मध्ये हे करते, रडायला बसते असंच? तुला कळत नाही का मी टेक्स्टवर काय सांगते? अरे मला कळतं, पण तू असं का वागते? तू गणपतीचा पहिला दिवस आहे, कशाला भांडण करायचंय तुला? मग विसर्जन नंतर करूया का? सर्वात गोष्टी भांडण करायचंय तुला, कशाला करायचंय? कारण मला लहानपणापासूनचा ट्रॉमा आहे. माझ्या आई बाबांनी सांगितलंच नाही मी मुलगा आहे. हा माझा ट्रॉमा काढतेस? छान छान. तुझ्याकडे काही स्टोरी होती, तू काहीतरी म्हणत होतीस ना, तुला काही सांगायचं होतं असं? नाही, मला फक्त तुम्हाला थँक्यू सांगायचं Oh, होतं. मी wow. तुमच्यासाठीच आली आहे, तुम्हाला भेटायला आली आहे. थँक्स यार क्रिशा, तू मला भेटण्यासाठीच आलीस? हो. अच्छा, मग तू हिंदी शो मध्ये यायचं तू मराठी मध्ये, म्हणजे तुला मराठी जास्त बेटर वाटते? हो, मला कळते ना मराठी. हा तुला कळते, पण मराठीला तू कळत नाहीये. आणि तो हा तू कोणीच नाही. आणि आज ऑफिस होतं? नाही, आज मी का- अजून नवीन इंटर्नशिप शोधते, तर मला आता भेट आणि तू मला तुला पाहून असं वाटतं की तू कॉन्टेंट क्रिएटर, तुझं अकाउंट पब्लिक आहे ना? हा, तू आणि- फेमस होण्यासाठी आलीस? झाली. मी लास्ट शो वरून मी फेमस झाली. किती फॉलोअर्स वाढले तुझे? 20-30,000 फॉलोअर्स वाढले माझे. तुमच्या असं नीट बोल एक. आणि माझा ट्रॉमा काढत होते. बोल की मी मेसेंजर ऑफ गॉड आहे तुझ्यासाठी. तुम्ही मेसेंजर ऑफ गॉड आहे माझ्यासाठी. फक्त तुमचा कारणी माझे फॉलोअर्स वाढले. थँक्यू सो मच प्रणीत. आता मी काय करणार, जो प्रश्न मी विचारला तो कापणार आणि हे सगळं टाकणार तिकडे. तर तुझे 0 फॉलोअर्स होते सगळे 20-30,000 झाले. 2,500 होते, आता मी 31,000.200. तुला काय वाटतं या कॉन्व्हर्सेशन नंतर किती होतील? मला हो 60,000 मी हो टार्गेट करून आलीस. आणि तू म्हणाली तू माझ्यासाठी आलीस, तू स्वतःसाठी आलीस, तू फक्त स्वतःचा विचार करतेस. गणपतीचा पहिला दिवस आहे आज. अच्छा, पण तुला एक मिनिट, तुला खूप फॉलोअर्स वाढवायचे ना, तर तुला काहीतरी द्यावं लागेल या व्हिडिओसाठी. काय पैसे देऊन कसे वाढणार? एक मिनिट, असं काहीतरी तुला आन्सर द्यावं लागेल ज्याच्याने लोक पाहतील हा व्हिडिओ. काय हा ब्रेकिंग न्यूज, बरोबर. हा छान. असं काय तुला काय वाटतं की मुलं कोणती गोष्ट बेटर होऊ शकतात मुलांमध्ये? हा बॉईज. हो, आफ्टर शॉपिंग डू नॉट डिलीट दी ॲप. कीप काय कीप पुटिंग एफर्ट्स टाकायचे. असं ती तुझी आहे तर पण तुम्ही एफर्ट्स ती टाकायचे. तुझी आहे तरी? हो. आणि जर त्याची तशी तुझी खूप असतील तर? काही काही लोक विंडो शॉपिंग करत राहतात. ते नाही करायचं. ते नाही करायचं. नाही. तुझ्या बॉयफ्रेंडने कधी चीट केलंय? नाही. कधी तू केलंयस? नाही. तुझ्या बॉयफ्रेंडने तुला महागडं गिफ्ट दिलंय? हो, काय? विक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम. तुम्ही हरामखोरांनो, विक्टोरिया सिक्रेट म्हटलं तुला ऑलमोस्ट 1,00,000 फॉलोअर्स झालेले तुझे. परफ्यूम म्हणालीस ना, परत 60,000वर आलीस. आम्ही काय करणार, परफ्यूम बीप करणार. लोकांना वाटतं हो ही काय काय घेते. विक्टोरिया सिक्रेटचा परफ्यूम पण येतो. हो, खूप छान. गरिबांना, तुम्हाला झुडिओवाल्यांना कसं माहिती सगळं? ती म्हणे झुडिओ नाही, मॅक्स मध्ये शॉपिंग करते मी. छान छान.